पुण्यामध्ये रुपाली चाकणकर यांनी राजीनामा द्यावा या मागण्यासाठी आपण पाहतोय रुपाली पाटील, संगीता तिवारी आणि रेखा कोंडे यांच्या वतीनं हे आंदोलन करण्यात येते। आणि इथे आपण पाहतोय की रुपाली चाकणकर यांचा जो फोटो होता प्रतिकात्मक व्यंगात्मक तो फोटो या ठिकाणी जाळलेला आहे आणि त्यांचा निषेध आहे तो सुद्धा व्यक्त केला जातोय। संपदा मुंडे ज्या डॉक्टर यांनी आत्महत्या केलेली होती त्या प्रकरणामध्ये आपण पाहतोय की रुपाली चाकणकर यांनी जे वक्तव्य केलेलं होतं त्याचा निषेध करण्यासाठी या सगळ्या महिलांकडून या ठिकाणी रुपाली चाकणकर यांनी राजीनामा द्यावा ही मागणी त्यांच्याकडून केली जाते। आणि त्या विरोधात आपण पाहतोय रुपाली पाटील या सुद्धा आक्रमक झालेल्या आहेत। कुठेतरी आता रुपाली चाकणकर यांच्या विरोधातला जो रोष आहे तो आपल्याला या ठिकाणी वाढताना पाहायला मिळते आणि त्यांचा फोटो आहे तो जाळण्याचा प्रयत्न आहे तो या ठिकाणी केलेला आहे। या सगळ्या महिला आपण पाहतोय रुपाली पाटील आहेत, त्याचबरोबर रेखा कोंडे आहेत आणि संगीता तिवारी आहेत, यांच्या वतीनं हे आंदोलन केलं जातं। पुण्यातल्या गुडलक चौकामध्ये या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे आणि चाकणकर यांच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी सुद्धा रुपाली पाटील यांच्याकडून केली जाते। काँग्रेसच्या संगीता तिवारी या सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि या सगळ्या महिला आहेत ते या आंदोलनात सहभागी झालेल्या आहेत आणि रुपाली चाकणकर यांनी राजीनामा द्यावा ही मागणी आहे ती या ठिकाणी केली जात आहे आणि जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली जाते। कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या या दोन रुपाली आहेत त्या सुद्धा एकमेकांच्या विरोधामध्ये भिडलेल्या पाहायला मिळतात। रुपाली पाटील आपल्या सोबत आहेत। आंदोलन केले तुम्ही, आज काय मागणी आहे? राजीनामा मागणी करताय? पीडिताचं चारित्र्य हनन केल्यानंतर राज्य महिला आयोगाचं खरं कर्तव्य तिला मानसिक सुरक्षा आणि पीडितांच्या लोकांना भेटणं होतं ते न करता त्यांनी तिचं चारित्र्य हनन केलेलं आहे। मेल्यानंतरही मेलेल्याच्या टाळीवरचं लोणी त्यांनी खाल्ले, त्याच्यामुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा दिला पाहिजे। या अध्यक्ष ज्या आहेत ते तुमच्या पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष सुद्धा आहेत, तुम्ही पक्षाकडे सुद्धा मागणी करणार आहे का? मी पक्षाकडे सुद्धा मागणी केली आहे, महाराष्ट्रातल्या म्हणजे या पीडिताच्या आई वडिलांनी सुद्धा मागणी केलेली आहे। एक लक्षात घ्या, इथं पक्षाचा विषय नाहीये, इथं जे संविधान पद आहे त्या पदावर जी व्यक्ती जाते ती पक्षाचीच जाते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना एवढी महत्वाची जबाबदारी दिली आणि त्यांच्या या वक्तव्यामुळे जर आमच्या माता भगिनींची इज्जत जाणार असेल तर आणि सुरक्षा राहणार नसेल तर राजीनामा त्यांच्या कर्तव्यात कसूर झालेली आहे, त्यांची मोठी चूक झालेली आहे, ती नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा देणं गरजेचं आहे। दिवसापूर्वी तुमच्या बहीण आणि तुमच्या नातेवाईकांवर सुद्धा एका प्रकरणात गुन्हा दाखल झालेला आहे, त्याच्यामध्ये सुद्धा रुपाली चाकणकर यांनी हस्तक्षेप केला असा तुमचा आरोप आहे, ती सुद्धा मागणी दोन दिवसापूर्वी तुमच्या बहीण आणि नातेवाईकांवर सुद्धा एका प्रकरणात गुन्हा दाखल झालेला आहे, तिथं सुद्धा रुपाली चाकणकर यांनीच हस्तक्षेप केला असं तुम्ही सुद्धा आरोप केलेला होता। जेव्हा बीडचं फलटणचं प्रकरण घडलं त्या फलटणच्या प्रकरणात यांनी त्या पीडिताचं चारित्र्य हनन केलं आणि राज्य महिला आयोगाचं मत हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मत नाही सांगितल्यानंतर चाकणकरांनीच ती महिला उभी केली। 6-7 वर्ष झालं माझं त्या महिलेशी संबंध नाही आणि ती अचानकपणे माझ्या बाबतीत पोस्ट करते, डिलीट करते आणि हे सगळं रचलेलं आहे। माझी ती मैत्रीण कधी लहानपणी आता किती मैत्रिणी आणि भगिनी होत्या, मी तिचा चेहरा बघितलेला नाहीये आणि ती म्हणते की माझा चाकणकरांचा संबंध नाही। मी त्याचंही एक्सप्लेनेशन तुम्हाला दिलेलं आहे, त्यांचे फोटो दिलेले आहे। राज्य महिला आयोगाची चूक मी जनतेसमोर सांगू नये म्हणून त्यांनी हे कुभांड रचलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता दोघांवरही कारवाई म्हणजे तक्रार दाखल झाली आहे, तो न्यायालयाने तो विषय फार किरकोळ आहे। डॉक्टर संपदाची पुनरावृत्ती परत होऊ नये हा फार महत्वाचा विषय आहे आणि या सगळ्या गोष्टीला रोखण्यासाठी राज्य महिला आयोग पदाची निर्मिती झालेली आहे। माझा रुपाली चाकणकरांशी कोणताही बांधाला बांध नाही, फक्त त्या ज्या पदावर बसलेल्या आहेत त्याचं ते कामकाज योग्य पद्धतीने न केल्यामुळे माझा तो अधिकार आहे,
की त्यांना त्या पदावरचा राजीनामा मागण्याचा. काही पक्ष म्हणून पक्षामध्ये दोन्ही रुपाली एकमेकांच्या विरोधात भिडलेल्या आहेत. पक्षाची सुद्धा बदनामी किंवा पक्षातला जो वाद आहे तो सुद्धा चव्हाट्यावर येतोय. यामुळं कुठला वाद आहे? रुपाली माझा वाद पाटील नाही विरुद्ध चाकरमानी. रुपाली चाकणकर, तुम्ही थेट आता त्यांच्या राजीनाम्याची मागणी करताय. अहो मी का मागतीये? डॉक्टर संपदाची महिलेने आत्महत्या केल्यानंतर त्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत. मी कुठली पक्षाची पदाधिकारी म्हणून नाही ना राजीनामा मागते. मी एक महिला म्हणून मागतीये, मी समाजकार्यातली भगिनी म्हणून मागतीये. म्हणजे तुमचं असं मत आहे का राज्य महिला आयोगाने चुकीचं करायचं आणि ती माझ्या पक्षातली आहे म्हणून जनतेची जो काही रोष आहे, जनतेने जी मागणी आहे ती मान्य न करता चुकीला योग्य म्हणायचं, असं करायचं, असं तुमचं म्हणणं आहे का? राज्य महिला आयोग ज्या चुकलेल्या आहेत त्याच्यानुसार एक महिला म्हणून मी त्यांचा राजीनामा मागत आहे आणि पुन्हा डॉक्टर संपदा सारखी एकही महिला तयार होता कामा नये. दुसरीकडे संगीता तिवारी आहे, त्यांनी सुद्धा आंदोलन केलेलं आहे. ताई, काय तुमचं म्हणणं आहे? आज तुम्ही त्यांचा फोटो सुद्धा प्रतिकात्मक जाळलेला आहे. इतका आक्रमकपणा महिलांनी आता चाकणकर यांच्या विरोधात घेतला. जाळ एवढ्यासाठी काढला की देवा भाऊ जागे व्हावेत, की महिलांना न्याय मिळत नाहीये. आम्हाला जागा मारा, मला बघा, आम्हाला महिला आयोग नकोय. महिला आयोग हे महिलांसाठी आहे, महिलांसाठीच काम केलं पाहिजे. नट्टापट्टावाली बाई काढून टाका, तिला काही काम कळत नाही, तिची सगळी अक्कल गुडघ्यात आहे. तेव्हा आम्हाला चांगली महिला आयोग अध्यक्ष द्या, कुणीही द्या, पण चांगली द्या. ही जी महिलांना बदनाम करणारी, त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणारी, का नाही गेली बीडला? हो, का नाही गेली महिला आयोग बीडला चौकशी करायला आई बापांची? अशी तर हिच्यात संवेदनाशील आहे ती, त्याच्यामुळे तिचा राजीनामा घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठीच आम्ही तिला आग लावू. खूप धन्यवाद. तर रुपाली चाकणकर यांच्या विरोधात या सगळ्या महिला आक्रमक झालेल्या आहेत. आणखीन काही महिला आपल्या सोबत आहेत. काय आज रुपाली चाकणकर यांच्या विरोधात आक्रमक एवढं सगळं, म्हणजे त्यांचा फोटो सुद्धा तुम्ही जाळलेला आहे? मलाही त्यांच्या एका सोनाली गाडे नावाच्या त्यांच्या कार्यकर्तीने मलाही दमदाटी केलेली होती. कारण माझं काय म्हणणं होतं की फक्त महिला आयोगाला हे महिला आयोग हे संवेदनशील पद आहे आणि ते एका कायद्याच्या अभ्यासक महिलेला देण्यात यावं, एवढंच आमचं म्हणणं होतं. आणि त्यांच्याकडे एक राजकीय मोठं पद आहे, तर त्यांच्याकडे हे पद देणं योग्य नव्हतं आणि ते सक्षमपणे पेलू शकत नाहीत. तर आता ही संपदा मुंडे प्रकरणात त्यांनी विनाकारण प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांनी चुकीचं, म्हणजे त्या मुलीचं चारित्र्यहनन केलं. आम्हाला खूप वाईट वाटलं आणि आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस असो किंवा आम्ही पुणे जिल्ह्यातील सर्व मराठा भगिनी संपदा मुंडे प्रकरणात आम्ही संपदाचा न्याय मिळेपर्यंत आम्ही ते सर्वजणी रोज पोस्ट करून आम्ही न्याय मिळण्यासाठी आम्ही मागणी करत आहोत. आणि सगळ्या विविध पक्षातल्या महिला आहेत. या शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या आहेत, रुपाली पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या, काँग्रेसच्या संगीता तिवारी आहेत, ठाकरे गटाचे सुद्धा महिला पदाधिकारी आहेत. अशा सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन रुपाली चाकणकर यांनी राजीनामा द्यावा यासाठी पुण्यातील गुडलक चौकामध्ये आक्रमक आंदोलन केलेलं आहे आणि रुपाली चाकणकर यांचे फोटो सुद्धा जाळून निषेध व्यक्त केलेला आहे. अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.